2026 रोजी आपल्या या मातीमध्ये बारामतीमध्ये एक दुःखद घटना घडली आणि या घटनेमध्ये महाराष्ट्राचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आणि आपल्या रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य व भावी अध्यक्ष म्हटलं तर आपण अवघड ठरणार नाही असे सन्माननीय अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये दुर्दैवानं निधन झालं. खरं तर इथं बसलेला प्रत्येक जण आपण विद्यार्थी आज मोबाईलच्या माध्यमातून अजितदादांना आपण बघतोय. 28 जानेवारीपासून आज अखेर जर इंस्टाग्रामचा अल्गोरिदम बघितला तर इंस्टाग्राम ओपन करताच आपल्याला अजितदादांनी आजपर्यंत केलेल्या कामाची चाहूल बघायला मिळते. अजितदादांना कोण भेटलं, कसं भेटलं, त्याच्यावर अजितदादांनी कसा तोडगा काढला, मग तो सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, नोकरीचा असेल, दिव्यांगांचा असेल, लाडक्या बहिणींचा असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, अशा प्रत्येक प्रश्नावर अजितदादांनी सर्वसमावेशक नेतृत्व अजितदादांनी केलं. अजितदादांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झाला. सुरुवातीला राजकारणात त्यांनी आपल्या संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय शरद पवार साहेब यांचं बोट धरून राजकारणात खऱ्या अर्थानं प्रवेश केला. सुरुवातीला अजितदादा एका कारखान्याचे संचालक झाले. त्यानंतर 1991 साली ज्यावेळी खासदारकीचं इलेक्शन लागलं त्यावेळी त्या खासदारकीच्या इलेक्शनला अजितदादा उभे राहिले आणि पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले. अवघ्या 3-4 महिन्यातच त्यांनी राजीनामा दिला, कारण की त्यावेळी PV नरसिंहरावांचं सरकार आलं होतं आणि त्या सरकारमध्ये काम करण्याची संधी सन्माननीय शरद पवार साहेबांना आली होती आणि म्हणून अजितदादांनी त्याचा राजीनामा दिला आणि लगेच पवार साहेबांना तिथं खासदार होता आलं. आणि त्यानंतर अजितदादा 1991 पासून आज अखेर 2024 म्हणून बारामती विधानसभा मतदारसंघातून सलग 7 वेळा निवडून आले. या व्यक्तिमत्व जाण्यामुळे आपण काय गमावलंय तर आपल्या रयत शिक्षण संस्थेवरती अतोनात प्रेम असणारे दादा, पवार कुटुंबाचं अतोनात आपल्या रयत शिक्षण संस्थेवरती प्रेम आहे आणि होतं. सामाजिक भान जपत, शैक्षणिक भान जपत या कुटुंबानं अत्याधुनिक सेवा सुविधा शाळांना कशा देता येतील, विचारांचं मंथन कसं करता येईल, मुलांच्या पर्यंत अत्याधुनिक सेवा कशा देता येतील. मित्रांनो, तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की कधी काळी कम्प्युटरचा ज्यावेळी उदय झाला त्यावेळी कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये कम्प्युटर शिकवले किंवा कम्प्युटरचं ज्ञान मुलांना मिळावं असं वाटत नव्हतं. पण त्या काळामध्ये त्या कुटुंबानं संस्थेला विनंती करून खऱ्या अर्थानं प्रत्येक शाळेमध्ये कम्प्युटरचं शिक्षण मिळावं म्हणून एक घोषणा केल्यानं त्या पद्धतीनं काम झालं. गेल्याच वर्षी AI आपल्याकडे आलं. कुठल्याही शिक्षण संस्थेमध्ये AIचा उदय सुद्धा झाला नव्हता. त्यावेळी खऱ्या अर्थानं आपल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये AIची सुरुवात झाली. AIची कॉलेजेस परवाच बारामतीमध्ये AIचं कॉलेज सुरू झालं पवार साहेबांच्या नावाने. मग या सगळ्या घडामोडीमध्ये अजित पवारांचं एवढं मोठं योगदान आहे. अजित पवारांच्या बद्दल सांगायचं झालं तर सकाळी 6ला ते आपलं काम चालू करायचे, संध्याकाळी उशिरापर्यंत आपलं काम चालू ठेवायचे. एखादा जर त्यांच्याकडे काम घेऊन गेला तर सांगायचे काम होईल किंवा नाही होईल, तोंडावर सांगायचे हे काम तुझं होणार आहे, हे काम तुझं होणार नाही. एखादा अधिकारी जर चुकला तर त्याला तिथं झापायचे, तू का वेळेत आला नाही. कालच सर इन्स्टाला एक त्यांची रील बघितली. अजितदादांचं जसं शेतकऱ्यांच्या वरती प्रेम होतं, सर्वसामान्य लोकांच्या वरती प्रेम होतं, बहुजनांच्या वरती प्रेम होतं. कालच एक अजितदादांची रील पाहिली, त्यांचा ऑडिओ कॉल ऐकला. बारामतीमध्ये फिरत असताना त्यांनी ते एका अधिकाऱ्याला फोन लावून विचारला, रे बकुळीचं झाड आहे, ते बकुळीचं झाड सुकत चाललं आहे, त्याला तू शेणखत का टाकलेलं नाहीस किंवा त्याच्यावरती उपचार केलेले नाहीस, ही फुलं सुकत चाललीत. म्हणजे बारामतीतल्या प्रत्येक घडामोडीवर बारकाईनं लक्ष असणारा नेता आज रीलच्या माध्यमातून आपल्याला बारामती बघायला मिळते. एखाद्या परदेशात आहे की काय असं बारामती आपल्याला भासते. 2 रस्ते यायचे जायचे वेगळे, 2 व्हीलर गाड्यांचे वेगळे, सायकलचा ट्रॅक वेगळा, पादचाऱ्यांचा मार्ग वेगळा, त्यासोबतच त्या बारामतीतून
एक कालवा गेलेला आहे, कॅनॉल गेलेला आहे, त्या कॅनॉलचं सुद्धा त्यांनी एवढ्या चांगल्या पद्धतीनं सुशोभीकरण केलं की त्या कॅनॉलवरती एका बाजूला बगीचा असेल. म्हणजे बारामतीमध्ये सगळ्या सुविधा उभ्या केल्या आणि त्या खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांना तिथं कसं त्याचा उपयोग होईल हे खऱ्या अर्थानं त्यांनी पाहिलं. आज बारामतीमध्ये गेलं तर शिक्षणाच्या बाबतीत एवढं जबरदस्त काम या कुटुंबानं केलेलं आहे. पण अजितदादांच्या जाण्यानं कदाचित तिथला माणूस हळहळतोय. आपला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे मित्र हो, या 5 जिल्ह्यांचं एवढं अतोनात नुकसान झालं की आपल्या भागाची नस माहिती असणारा नेता आपल्यातून खऱ्या अर्थानं हरपला. अजितदादा ज्या दिवशी गेले त्या दिवशी अनेक घरात खऱ्या अर्थानं चुली सुद्धा पेटल्या नाहीत. त्या दिवशी खऱ्या अर्थानं प्रत्येक जण आपल्यातला कोणीतरी गेलाय या भावनेनं प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी येत होतं. कारण की अजितदादा असं व्यक्तिमत्व होतं की तड की फळ बोलणार. परवा त्यांचा एक किस्सा त्या निमित्तानं पाहता आला. एका दवाखान्याचं उद्घाटन होतं. दवाखान्याचं उद्घाटन करायच्या अगोदर अजितदादांना एक सवय आहे, फीत कापायच्या अगोदर आज काय परिस्थिती आहे व्यवस्थित असेल तरच अजितदादा त्या उद्घाटनाची फीत कापायची. अजितदादा थेट गेले, सगळं पाहिलं आणि एका बाजूला त्यांना त्या कामामध्ये कुठं दिरंगाई दिसली, टचअप काढला नव्हता एका भिंतीचा. दादानी तिथंच त्या अधिकाऱ्याला खडसावलं, हे असं का केलंस. म्हणजे प्रत्येक गोष्टीत लोक हो, प्रत्येक गोष्टीत अजितदादांचं बारकाईनं लक्ष असायचं. म्हणजे शिक्षण असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, प्रत्येक गोष्टीत अजितदादांचं लक्ष असायचं. एक पेट्रोल पंपाचा किस्सा अजितदादांचा असा आहे की सकाळी 7ला दादांची वेळ कामाची सुरू झाल्यानंतर एक जण दादांच्याकडे आला आणि दादांना म्हटलं, दादा तुम्ही ज्या भागात दौरा करणार आहे त्या भागातच एक पेट्रोल पंपाचं माझं उद्घाटन करायचं आहे. दादांनी पीएला विचारलं की आपण याच्या भागात जातोय, आपली दुपारची वेळ बघ बरं कुठं आहे का, किंवा संध्याकाळची वेळ कुठं ऍडजस्ट होतीये का. मिनिटाचा विचार करणारे दादा, पीएनं सांगितलं, दादा सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 7-8 पर्यंत आपला दौरा फिक्स आहे, प्रत्येकाला आपण वेळ दिलेली आहे, त्या भागात प्रत्येकाला वेळ दिलेली आहे. दादांनी सांगितलं मग सकाळी 6:30ची वेळ आपल्याला कशी आहे रे, 6:30ला कुणाला वेळ दिलेली नाही ना. त्या पीएनं सांगितलं, दादा कुणाला वेळ दिलेली नाही. त्या पेट्रोल पंप मालकाला सांगितलं, तुझ्या भागात येतोय 7:30 वेळ चालेल का. त्यानं तात्काळ सांगितलं 6:30 वाजता. ती लोक 6:30ला सुद्धा पोहोचले नव्हती. दादा 6:15ला ते पेट्रोल पंपाच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. एवढा वक्तशीर नेता आपण महाराष्ट्रानं गमावलाय. रयत शिक्षण संस्थेवर दादांचं अतोनात प्रेम होतं. गेल्याच वर्षी 9 मेला सातारला ज्यावेळी कार्यक्रमाला जाण्याचा योग आला, दादांना भेटण्याचा योग आला, आपल्या या इमारतीसाठी सुद्धा त्यांच्या पक्षामार्फत राष्ट्रवादी वेलफेअर फंडामार्फत आपल्याला 1 कोटी रुपयांची देणगी दिली होती. एवढं मोठं आपल्यावर उपकार या खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी वेलफेअर फंडाचे आहेत, पवार कुटुंबियांचे आहेत. आणि खऱ्या अर्थानं आपण काय गमावलं तर एक लोकनेता गमावला. असा लोकनेता गमावला, असा नेता बाळानो तयार व्हायला. एखादा आमदार एखादाच इलेक्शन लढतो, त्याला परत पुढची पंचवार्षिक जिंकता येत नाही, त्यानं काम केलं नाही तर त्याला कधीच राजकारणात कुठला उदय होत नाही त्याचा. पण अजितदादांनी खऱ्या अर्थानं बारामती बरोबरच पश्चिम महाराष्ट्र असेल, महाराष्ट्र असेल, सलग 7 वेळा दादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. खऱ्या अर्थानं दादांनी महाराष्ट्राचा विकास केला. आणि असं नेतृत्व तयार व्हायला जवळजवळ 35 ते 40 वर्ष लागतात. त्यावेळी एखादा प्रगल्भ नेता तयार होतो आणि असा नेता आपल्यातून आज अचानक निघून गेला. रयत शिक्षण संस्थेचा भावी अध्यक्ष निघून गेला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मी दादांना काले ग्रामस्थांच्या वतीनं, महात्मा गांधी विद्यालयाच्या वतीनं आणि संपूर्ण कालेगावच्या वतीनं, काले पंचकृषीच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. धन्यवाद.